नमस्कार. राम राम. जय शिवराय मंडळी. मागच्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये या हंगामात सोयाबीन व कापूस शेतकऱ्यांना मागच्या वर्षी भाव नसल्यामुळे व इतर तांत्रिक बाबीमुळे आपला माल कमी भावात विकावा लागला. अशा शेतकऱ्यांकरता महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री भावांतर योजनेअंतर्गत 29 जुलै रोजी GR काढून प्रति हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. या संदर्भात काय अपडेट ते आता आपण मोबाईलच्या स्क्रीनवर. सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा हा GR आहे. मित्रांनो मंडळी, माननीय उपमुख्यमंत्री तथा मंत्री वित्त यांनी दिनांक 5 जुलै 2024 रोजी 24-25च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकांच्या राज्याच्या शेती उत्पादनामध्ये मोठा वाटा आहे. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले, असं त्यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांनी 10,000 रुपये अनुदान हेक्टरला येईल असं गृहीत धरू नये. हे प्रति हेक्टरला 5,000 रुपये व जास्तीत जास्त 2 हेक्टरला 10,000 रुपये असं मिळणार आहे. या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन 23च्या खरीप हंगामात कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये व 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्याच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये. याचा अर्थ असा होतो की अर्ध्या एकरापेक्षा क्षेत्र कमी असणाऱ्या शेतकऱ्यांना 1,000 रुपये व त्यापेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या म्हणजेच त्या क्षेत्रानुसार त्या शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल. उदाहरणार्थ अर्ध्या एकराच्या खाली असलेल्या शेतकऱ्यांना 1,000 रुपये व 1 एकर क्षेत्र असेल तर त्याला 2,000 रुपये. या प्रकारे हा अनुदानाचा निकष आहे. अर्थसहाय्य देण्याकरता प्रस्तावना मंत्रिमंडळाची 11 जुलै 2024च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. या अनुषंगाने शासन निर्णय हा निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याबाबत पुढील निर्णय घेण्यात आला. शासन निर्णय काय हा आपण आता वाचू. राज्यातील 23च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्यांना 1,000 रुपये व 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये. वरील अर्थसहाय्य अदा करण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 1,548.34 कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646 कोटी अशा एकूण 4,194.68 कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे. तर मित्रांनो, राज्यातील कापूस शेतकऱ्यांना 2024च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक पाहणी ॲप पोर्टलद्वारे कापूस सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच याच्यासाठी पात्र राहणार आहे. याचा अर्थ असा आहे मंडळी की ज्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी ई-पीक पाहणे या ॲपवर आपल्या पिकाची म्हणजेच कापूस व सोयाबीन पिकाची नोंदणी केली असेल, हेच शेतकरी यासाठी पात्र राहणार आहे. ई-पीक पाहणी ॲप पोर्टलद्वारे नोंद असणाऱ्या क्षेत्रासाठी त्याप्रमाणे परिगणना करून अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील. सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार कार्ड लिंक बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या DBT माध्यमातून अर्थसहाय्य जमा करण्यात येईल. सदर योजना फक्त 23च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहील. तर मित्रांनो, हे होतं मुख्यमंत्री भावांतर योजनेचं अपडेट. ज्या शेतकऱ्यांना मागच्या वर्षी सोयाबीन तूर एक पीक पाहणी केली असेल त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान जय किसान.